नमस्कार, मी चेतन किर्दत आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स लाईव्ह। आज दोन महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत। एकीकडे मुंबईच्या नरिमन पॉइंट येथे असलेल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात बैठक जी आहे ती पार पडते आहे। शिवसेना असेल, ठाकरे गट असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट असेल किंवा काँग्रेस असेल, या तिन्ही पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती याच ट्रायडंट हॉटेलमध्ये पार पडते आहे। काल ज्या पद्धतीनं सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी म्हटलं होतं की आज महाविकास आघाडीची संपूर्ण दिवसभर ही बैठक जी आहे ही चालणार आहे, त्याच पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच आपण बघितलं तर 11 वाजता खरं तर ही बैठक जी आहे ही सुरुवात झालेली आहे। काँग्रेसचे वरिष्ठ नेते असतील, शरद पवार गटाकडून देखील वरिष्ठ नेते आहेत, जयंत पाटील आहेत प्रदेशाध्यक्ष, त्यासोबत आपण जर पाहिलं तर शिवसेना ठाकरे गटाचे देखील नेते जे आहेत ते ट्रायडंटमध्ये दाखल झालेले आहेत। मात्र कालच्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडीला देखील आमंत्रण देणार असल्याचं म्हटलं होतं। प्रकाश आंबेडकर यांना ते आमंत्रण देणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं। मात्र आज बैठक सुरू झाल्यानंतर देखील प्रकाश आंबेडकर यांना आमंत्रण जे आहे ते गेलं नव्हतं। त्या पार्श्वभूमीवर आज वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्यांनी पुण्यामध्ये एक पत्रकार परिषद घेतली आणि याबाबतचा खुलासा जो आहे तो त्यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलेला आहे। आम्हाला कोणत्याही पद्धतीचं आमंत्रण जे आहे पत्र स्वरूपात असेल, तोंडी स्वरूपात असेल, हे मिळालेलं नाही आहे असं त्यांनी एकंदरीत या पत्रकार परिषदेत म्हटलं। मात्र ही पत्रकार परिषद संपल्यानंतर महाविकास आघाडीची जी बैठक सुरू आहे ट्रायडंट हॉटेलमध्ये, यात घडामोडींना वेग आलेला आहे। या बैठकीमध्येच आता प्रकाश आंबेडकर यांना या बैठकीला हजर राहण्याचं, या बैठकीला उपस्थित राहण्याचं आमंत्रण जे आहे ते देण्यात आलेलं आहे। नेमकं या पत्रात काय म्हटलेलं आहे ते आपण पाहणार आहोत। खरं तर हे पत्र जे आहे हे प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या नावे हे पत्र जे आहे हे महाविकास आघाडीतर्फे देण्यात आलेलं आहे। यात नेमका मुद्दा काय ते आपण पाहणार आहोत। देशात अत्यंत कठीण कालखंडातून जात आहे। आपण स्वतः महाराष्ट्रासह देशभरात सध्याच्या हुकुमशाही विरोधात खंबीरपणे आवाज उठवित आहात। देश व संविधानाचे रक्षण करण्यासाठी सर्वच समविचार पक्षांनी एकत्र येऊन हुकुमशाही विरुद्ध लढा देणे गरजेचं आहे। महाराष्ट्रात महाविकास आघाडी, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा करत आहेत। वंचित बहुजन आघाडी राज्यातील महत्त्वाचा घटक असून दिनांक 25 जानेवारी रोजी होणाऱ्या चर्चेत वंचित आघाडीने सहभागी व्हावे अशी आमची सगळ्यांचीच इच्छा आहे। कृपया वंचिततर्फे महत्त्वाचे नेते आपण आजच्या बैठकीसाठी पाठवावे ही विनंती, असं मुद्दा जो आहे हा या पत्राद्वारे लिहिलेला आहे। त्यासोबत ट्रायडंट हॉटेल नरिमन पॉइंट आणि दुपारची वेळ 3 वाजताची वेळ जी आहे ही या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेली आहे। त्यासोबत आपण जर पाहिलं तर या पत्रामध्ये ज्यांच्या माध्यमातून हे पत्र गेलेलं आहे ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं नाव आणि सही आहे। त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं नाव आणि सही आहे आणि शिवसेनेच्या वतीनं शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांचं नाव आणि पत्र जे आहे ते आता महाविकास आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर यांना पाठवण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता ही जी जागा वाटपावरून महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे सध्या या ट्रायडंट हॉटेलमध्ये, याला आता नेमकं वंचित बहुजन आघाडीचे कोण प्रतिनिधी येतात, कोण नेते मंडळी येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। प्रकाश आंबेडकर स्वतः या पत्राला उत्तर देऊन या ठिकाणी हजर होतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। आणि नेमकी ही जागा वाटपावरची जी चर्चा सुरू आहे महाविकास आघाडीची, यात शिवसेनेकडून 23 जागांवर दावा जो आहे तो सांगण्यात आला होता। याला मान्यता महाविकास आघाडीकडून मिळतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। आता ज्या पद्धतीनं हे पत्र प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आलेलं आहे, प्रकाश आंबेडकरांना नेमकं या चर्चेत सहभागी झाल्यानंतर लोकसभेच्या किती जागा देण्यात येतील हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। कारण आपण जर पाहिलं तर कालच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी म्हटलं होतं की ही आजची जी बैठक आहे ही जागा वाटपासंदर्भात महत्त्वाची बैठक आहे आणि कदाचित ही शेवटची जागा वाटपासंदर्भात बैठक जी आहे ही ठरू शकते असं मत जे आहे ते संजय राऊत यांनी व्यक्त केलं होतं। मात्र आता नेमकं या बैठकीतून कोणाला किती जागा मिळणार
हे समोर येणार आहे आणि शिवसेना 23 जागा लढवते का, काँग्रेस किती जागा लढवणार आणि राष्ट्रवादीच्या खात्यात किती जागा येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांना नेमक्या किती जागा मिळतात किंवा शिवसेनेने जो 23 जागांचा दावा केला आहे त्याच 23 जागांमधून वंचित बहुजन आघाडीला जागा मिळतात का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। मात्र आता हे पत्र बजावलेलं आहे, ह्या पत्राच्या माध्यमातून आमंत्रण जे आहे हे प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीतल्या नेत्यांना या बैठकीत उपस्थित राहण्याचं खरं तर हे आमंत्रण आहे आणि आता नेमकं त्यांच्या वतीनं या बैठकीला कोण उपस्थिती दाखवतं हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। एकीकडे ट्रायडंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची जागा वाटपांसंदर्भात ही महत्त्वाची बैठक सुरू आहे, तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांचा मराठा मोर्चा जो आहे, मराठा आंदोलक जे आहे हे मोठ्या प्रमाणात अंतरवली सराटीवरून 20 जानेवारीला निघाले होते। काल रात्री ते पुण्यावरून लोणावळ्याकडे त्यांनी प्रस्थान केलेलं, आज ते लोणावळ्यात थांबलेले आहेत। मात्र मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो आपल्याला लोणावळ्याच्या वेशींवर पाहायला मिळतो आहे। तर मुंबई पुणे महामार्गावर देखील, एक्सप्रेस हायवेवर देखील लांबच लांब गाड्यांच्या रांगा देखील लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। ज्या पद्धतीनं सदावर्ते यांनी याचिका दाखल केली होती मुंबई उच्च न्यायालयात, त्यावर सुनावणी देखील पार पडलेली होती आणि मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचे सूचना ज्या आहेत त्या मुंबई पोलिसांना देखील दिलेल्या होत्या। त्याच पार्श्वभूमीवर आता मुंबई पोलीस देखील ॲक्टिव्ह मोडवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। मुंबई पोलिसांच्या वतीनं एक पत्र जे आहे, नोटीस जी आहे ही मराठा समन्वयकांच्या विरोधात बजावण्यात आलेली आहे। नेमकं या पत्रामध्ये, नोटिसीमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण पाहणार आहोत। मात्र कोणत्याही परिस्थितीत आम्ही मुंबईत दाखल होऊ, आरक्षण मिळू दे अथवा आम्हाला आंदोलन करायची वेळ येऊ दे, आम्ही मुंबईत दाखल होणार असं मत जे आहे हे जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेलं होतं आणि मुंबईत येण्यावर ते ठाम होते असं आपण पाहिलेलं आहे। मात्र आता मुंबई पोलिसांकडून ही जी नोटीस बजावण्यात आलेली आहे ही थेट नोटीस मनोज जरांगे पाटील यांना बजावलेली नाहीये, मात्र जे आयोजक आहेत, संयोजक आहेत, जे समन्वयक आहेत, कार्यकर्ते आहेत मराठा आंदोलनाचे, या आंदोलनामध्ये जे सहभागी आहेत त्यांच्या विरुद्ध खरं तर ही नोटीस जी आहे ही मुंबई पोलिसांच्या वतीनं बजावण्यात आलेली आहे। ही नोटीस जी आहे ही पार्कसाईड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडून खरं तर मनोज जरांगे पाटील यांच्या कार्यकर्त्यांना आणि मराठा समन्वयकांना बजावण्यात आलेली आहे। या नोटीसीमध्ये त्या संख्येने वाहनसह मुंबईच्या दिशेने येणार असून 26 जानेवारीला आझाद मैदान, शिवाजी पार्क येथे एकत्र जमून बेमुदत उपोषण व धरणे आंदोलन करणार आहेत। आझाद मैदान येथे आंदोलन करता राखीव असलेल्या मैदानाची क्षमता ही 5 ते 7 हजार आंदोलक सामावून घेण्याची आहे। त्यापेक्षा अधिक आंदोलक आल्यास नमूद परिसरातील वाहतूक, दैनंदिन जीवन, व्यापार इत्यादी बाधित होऊ शकते। त्यामुळे खरं तर ही नोटीस जी आहे ही या समन्वयकांना बजावण्यात आलेली आहे। मात्र या नोटिसीमध्ये आपण जर पाहिलं तर 16 मुद्दे जे आहेत, विविध मुद्दे यात नमूद करण्यात आलेले आहेत, ज्या कारणामुळे ही नोटीस जी बजावलेली आहे, ज्या कारणामुळे मुंबईतील दैनंदिन जीवन जे आहे हे विस्कळीत होऊ शकतं। मोठ्या प्रमाणात आपण जर पाहिलं तर रेल्वेचा वापर देखील मुंबईकरांकडून करण्यात येतो, ती रेल्वे सेवा देखील विस्कळीत होऊ शकते। मात्र आपण हे देखील एक कारण आहे। तर दुसरीकडे अजून एक कारण या नोटिसीमध्ये नमूद केलेलं आहे, ते म्हणजे मुंबईवर सतत आपण जर पाहिलं तर दहशतवादी गतिविधी होण्याच्या शक्यता ज्या आहेत त्या वर्तवल्या जात असतात। ही जी मराठा समाजाची गर्दी, जे मराठा समाजाचे बांधव या ठिकाणी मुंबईत येतील, या गर्दीचा कुठेतरी गैरफायदा घेत दहशतवादी गतिविधी होण्याची शक्यता मुंबई पोलिसांकडून वर्तवण्यात आलेली आहे आणि हे जी कारणं आहेत, 16 कारणं मुंबई पोलिसांनी या नोटिसीमध्ये दिलेली आहेत। आपण कारणं देखील पाहणार आहोत। याद्वारे आपणास असे सूचित करण्यात येते की माननीय पोलीस आयुक्त बृहमुंबई यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमन 1951च्या कलम 10(2) सह कलम 37(3) मधील अधिकारांचा वापर करून दिनांक 22/1/2024 रोजीच्या आदेशानुसार दिनांक 23/1/2024 ते दिनांक 6/2/2024 पर्यंत बृहमुंबईमध्ये जमावबंदीचे व महाराष्ट्र पोलीस कायदा 1951चे कलम 37(1)(2) चे कलम आहे आणि त्याचे (6) आहे 10(2)
याद्वारे दिनांक 9/1/2014 रोजीच्या आदेशानुसार दिनांक 11/1/2024 ते दिनांक 9/2/2024 पर्यंत बृहमुंबईमध्ये हत्यारबंदीचे प्रतिबंधक आदेश जे आहे ते प्रकाशित केलेले आहेत। म्हणजे आपण जर पाहिलं तर एकीकडे जमावबंदीचे देखील आदेश मुंबई पोलिसांकडून देण्यात आलेले आहेत आणि हत्यारबंदीचे आदेश देखील या नोटिसीद्वारे देण्यात आलेले आहेत। या अधिकाराचं अंमलात जे आहे ते मुंबई पोलिसांकडून आणण्यात येणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। दुसरी जी नमूद गोष्ट आहे ती देखील आपण पाहणार आहोत। आपणास असे सूचित करण्यात येते की शिवाजी पार्क येथे एखादे आंदोलन कार्यक्रम करण्यास मनाई असून माननीय उच्च न्यायालय यांनी दिनांक 4/1/2013च्या आदेशातील तरतुदीस अनुसरून शासन निर्णय दिनांक 20 जानेवारी 2016 अन्वये शासन निर्णय झालेला आहे। सदर ठिकाणी आंदोलन कार्यक्रम केल्यास तो उच्च न्यायालयाचा अवमान ठरेल व तसे केल्यास कायदेशीर कारवाई देखील करण्यात येईल असं या नोटिसीमध्ये म्हटलेलं आहे। आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांनी 2 पर्याय जे आहे मुंबईत आंदोलनासाठी ठेवले होते। पहिला पर्याय जो आहे हा आझाद मैदान येथे आम्ही आंदोलन करू असं त्यांनी म्हटलेलं, मात्र आझाद मैदानला आंदोलकांची संख्या जी आहे ही 5000 ते 7000 इतकीच आहे। त्यामुळे त्यांनी पर्याय म्हणून शिवाजी पार्कचं जे मैदान आहे याचा विचार केला होता। मात्र आता मुंबई पोलिसांकडून या नोटीसमध्ये दोन्ही पर्याय जे आहेत हे न वापरण्याचे आदेश जे आहेत हे मुंबई पोलिसांकडून जरांगे पाटील यांना देण्यात आलेले आहेत। शिवाजी पार्कला कोणत्याही प्रकारचं आंदोलन असेल ते करता येत नाही। असं जर केलं तर कार्यकर्त्यांवर, आयोजकांवर आणि इतर कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाई आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान असेल त्याच्या अंतर्गत ही कारवाई होईल असं देखील या नोटिसीमध्ये म्हटलेलं आहे। तिसरा मुद्दा जो आहे या गोष्टीत नोटीसमध्ये नमूद केलेला आहे तो म्हणजे तसेच 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन असल्याने शिवाजी पार्क येथे ध्वजारोहण व संचलनाचा शासकीय कार्यक्रम पूर्वनियोजित असून आपल्या आंदोलनामुळे सदर कार्यक्रमास अडथळा निर्माण होईल असं तिसरं कारण जे आहे हे देण्यात आलेलं आहे। शिवाजी पार्कावर शासकीय कार्यक्रमाचं पूर्व आयोजित कार्यक्रम आहेत आणि त्या कार्यक्रमांमध्ये अडथळा निर्माण होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे। चौथी मुद्दा जो आहे हा माननीय सर्वोच्च न्यायालयाने रिट पिटिशन क्रमांक 330/2018 मध्ये दिलेल्या निर्देशानुसार आंदोलक हिंसक होऊन जीवितहानी तसेच सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान करतात अशा प्रकरणी आंदोलकांकडून व त्यांचे नेतृत्व करणारे तसेच आयोजक यांना सर्वस्वी जबाबदार धरून त्यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल करण्याचे निर्देश दिले असून या निर्देशाचं उल्लंघन केल्यास माननीय न्यायालयाचा अवमान ठरेल व तसे केल्यास कायदेशीर कारवाई देखील केली जाणार आहे। आता सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश घालून दिलेले आहेत त्या निर्देशात देखील या नोटिसीमध्ये नमूद करण्यात आलेले आहेत। आता आपण जर पाहिलं तर ह्या नोटिसीमध्ये कार्यकर्त्यांना उच्च न्यायालयाचा अवमान केल्याची प्रकरणी देखील कारवाई होऊ शकते आणि सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश घालून दिलेले आहेत या निर्देशांचं उल्लंघन केल्यास सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निर्देशांचं उल्लंघन केल्यास त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई होऊ शकते असं देखील या नोटिसीमध्ये नमूद केलेले आहे। तर असे एकूण 16 मुद्दे जे आहेत ते या नोटिसीमध्ये मराठा समन्वयक असतील, कार्यकर्ते असतील, आयोजक असतील यांना ही नोटीस जी आहे ही पाठवण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर या नोटिसीमध्ये असं देखील म्हटलेलं आहे तरी या आंदोलन मोर्चामुळे मुंबईतील दैनंदिन जीवनवाहिनी विस्कळीत होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो तसेच आंदोलकांकडून सार्वजनिक मालमत्ता व खासगी मालमत्ता तसेच नागरिकांच्या जीवास सुद्धा धोका होऊ शकतो। या दृष्टीने पावले उचलणे आवश्यक आहे। अन्यथा माननीय सर्वोच्च न्यायालयाने रिट पिटिशन क्रमांक 330/2018 मधील न्याय निर्णयान्वये आंदोलक, मोर्चाचे आयोजक, संयोजक, प्रायोजक, प्रत्यक्ष मोर्चामध्ये सहभागी जनसमुदायास तसे मोर्चाला आर्थिक व इतर प्रकारे पाठबळ देणारे, मदत करणारे व सर्वांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरण्यात येऊ त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी नोंद घ्यावी असं हे पत्र जे आहे हे एकंदरीत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलकांना असेल, समन्वयकांना असेल, कार्यकर्त्यांना असेल या अशा पद्धतीची जी नोटीस आहे ही बजावण्यात आलेली आहे। त्यामुळे आता एकीकडे महाविकास आघाडीची ही बैठक सुरू आहे तर दुसरीकडे मुंबई पोलिसांकडून
मराठा आंदोलक जे आहेत, समन्वयक आहेत, यांना नोटीस जी आहे ही बजावण्यात आलेली आहे। त्यामुळे आता कुठेतरी मुंबईतल्या ज्या 2 जागा ज्या मनोज जरांगे पाटील यांच्याकडून निश्चित करण्यात येत होत्या, एक आझाद मैदान आणि दुसरा शिवाजी पार्क, या दोन्ही मैदानांवर जर आता मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाने जर आंदोलन केलं, उपोषण केलं, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई मुंबई पोलिसांच्या वतीनं करण्यात येणार आहे। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील हे तिसरा पर्याय म्हणून मुंबईतलं नेमकं कोणतं मैदान पाहतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यासोबत महाराष्ट्र सरकार असेल किंवा पोलीस असतील, हे मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत येण्यापासून रोखतायत का, असा सवाल देखील आता मराठ्यांकडून विचारण्यात येत आहे। त्यासोबत मनोज जरांगे पाटील हे उद्या म्हणजे 26 तारखेला मुंबईत येणार आहेत आणि या ठिकाणी आंदोलन जे आहे ते त्यांच्याकडून करण्यात येणार आहे। आता ही जी नोटीस मुंबई पोलिसांनी बजावलेली आहे, याला धुडकावून मनोज जरांगे पाटील हे मुंबईत येतात का, हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। आणि मराठा आंदोलनाची ही जी शेवटच्या टप्प्यात आलेली ही आहे आंदोलन जे आहे, हे आता उद्यापासून कोणतं स्वरूप घेतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। दरम्यान अशा पद्धतीचे लेटेस्ट अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। त्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा। धन्यवाद।